तुला क्षणोक्षणी त्या तुला तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंगवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अलर्ट मोशन ओपन झाल्यानंतर आपल्याला टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक्सएमएल फाईल दिलेली असेल त्याला सिंपली त्या अशा ते अपलोड एक्सएमएल फाईलवरती क्लिक करून आपली जी एक्सएमएल फाईल असेल त्याला इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून ओपन करून घ्यायची आहे. एक्सएमएल फाईल ओपन झाल्यानंतर ते नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे आणि इथून जे आहे ते आपल्याला कंटिन्यू टू टाईमलाईन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ओपन झाल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे इथे भेटून जाईल. त्यानंतर जे आहे ते आपल्याला आता अशा प्रकारे स्टार्टिंगला अशा प्रकारे जायचे, पुढे जायचं आहे. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपले जे लिरिक्स असतील त्या लिरिक्सला आपले जे आयफोनचा फॉन्ट असेल तर तुम्हाला इथे ॲड करण्यासाठी आपल्याला जे आहे ते फुलाच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. एडिट टेक्स्टवरती जाऊन मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जो तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो, त्यानंतर जे आहे मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये iOS फॉन्ट दिलेला असेल त्याला सिम्पली इथे आपल्याला जे आहे तिथे थ्री डॉटवरती क्लिक करून इम्पॉर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे आणि तिथून जे आहे ते आपल्याला खाली स्क्रोल करून तिथे आपल्याला iOS 16.4 इमोजी भेटून जाईल आणि इथे शरद हा रेग्युलर हा फॉन्ट भेटून जाईल. तो सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून दोन्ही फॉन्ट जे असतील तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. फॉन्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला इथे इम्पॉर्टंट्सवरती क्लिक करून मी जो तुम्हाला फॉन्ट दिलेला असेल त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ॲड झाल्यानंतर पुन्हा इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर अशाच प्रकारे जे येते पुन्हा आपल्याला आता इथे बॅक घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो, बॅक झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला तोच प्रोजेक्ट जे आहे ते आपल्याला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर ते थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. त्यानंतर जे येते तर आपल्याला अशा प्रकारे येते खाली डाऊन करायचे. त्यानंतर जे येते प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तुमचा जो काय फोटो असेल त्याला जे येते ते तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. तर मी फोटो सिम्पली ॲड करून घेते. फोटो ॲड झाल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून फिल्डिंग आणि ऑपोजिटवरती जायचं आणि इथून जे येते जे ऑपोजिट आपल्याला 20 ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ते 20 ठेवल्यानंतर सिम्पली बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर पुन्हा इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲड इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि इथून जे येते आता आपल्याला कलर अँड लाईटवरती जाऊन आपल्याला इथे खाली स्क्रोल करायचं आणि इथे आपल्याला सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशन हा इफेक्ट भेटून जाईल. तो आपल्याला ते स्टँडर्ड सेटिंगमध्ये ओपन करायचा. ओपन झाल्यानंतर त्यानंतर सॅच्युरेशन असेल ते पूर्ण मायनस करून घ्यायचं. असं बरं मायनस केल्यानंतर सिम्पली इथून बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर पुन्हा जे येते आपल्या फोटोला सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे जे येते डाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर अशा प्रकारे सॉंग्स असेल त्याच्यावर आपल्याला हा इफेक्ट घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर फोटो अप्लाय करायचे. त्यानंतर जे येते असं बरोबर 10-25च्या बेटपर्यंत येऊन जे येते ह्याला ह्याची लेंथ अशापर्यंत वाढवायची आहे. तर मित्रांनो, लेंथ वाढवल्यानंतर आता आपल्याला जे येते पुन्हा अशापर्यंत यायचे आणि पुन्हा जे येते आपल्याला अशापर्यंत ते ग्रुप 1 भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर त्या ग्रुप 1वरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर पुन्हा जे येते आपल्याला ग्रुप अँड मास्क भेटून जाईल. त्या ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं. पुन्हा एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथून जे येते तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली जे येतं इथून हा जो फोटो आहे त्याला ते डिलीट करून घेतो मित्रांनो. मी सिम्पली हा फोटो डिलीट केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचे. मीडियावरती जाऊन तुमचा जो कोणता फोटो असेल त्याला सिम्पली ते ॲड करून त्याच्याप्रकारे ह्याला जे येते या सर्कलच्या खाली घेऊन यायचे. त्यानंतर जे येते पुन्हा त्या फोटोला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती जायचे आणि इथून जे येते थर्ड नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून ह्याची साईज थोडीशी आपल्याला कमी करून घ्यायची. अशा प्रकारे कमी केल्यानंतर आपल्याला जे येते अशा प्रकारे फोटो दिसून जाईल मित्रांनो. त्यानंतर जे येते आपल्याला पुन्हा त्या फर्स्ट आयकॉनवरती क्लिक करून ह्याला जे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली डन करून इथून जे येते आपल्याला सिम्पली अशा प्रकारे बॅक होते. बॅक झाल्यानंतर आता आपल्याला जे येते पुन्हा बॅक घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे जे येते मित्रांनो इथे सर्व आपले जे असतील ते मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन त्यात आपल्याला अशा प्रकारे इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, अजून आता आपल्याला फोटो ॲड झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियाच्या आयकॉनवरती जायचं आणि आता इथून जे आहे ते तुमचे जे कोणतेही फोटो असतील ते सिम्पली आपल्याला इथे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर डॉटवरती क्लिक करायचं आणि इथून जे आहे ते फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं. त्यानंतर जे येते ह्याची ड्युरेशन मित्रांनो 13.6 सेकंडच्या बेटपर्यंत तिथून जे येते अशा प्रकारे वाढवायचे. वाढवल्यानंतर पुन्हा जे येते आपल्याला
अशा प्रकारे त्याच फोटोला क्लिक करायचे आणि अशा प्रकारे जे आहे ते आपले लिरिक्स असतील त्याच्या खाली आपल्याला जे आहे ते शॅडो PNG भेटून जाईल मित्रांनो. त्याच्या खाली आपल्याला जे आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा 13.6च्या बेटवरती यायचं आहे. आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा मीडियावरती जाऊन आता तुमचा दुसरा फोटो जो असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. केल्यानंतर त्याला सुद्धा जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे 15.21 पर्यंत वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आहे ते त्या पुन्हा फोटोला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे इथून जे आहे ते आपल्याला लिरिक्सच्या खाली आपल्याला हा फोटो सिम्पली ॲड करायचा आहे. फोटो ॲड झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते प्लसवरती क्लिक करायचे आहे. मीडियावरती जाऊन आता तुमचा जो तिसरा फोटो असेल त्याला सिम्पली ते ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते त्याला अशा प्रकारे फिल करून पुन्हा जे आहे ते आपल्याला इथे 17.29च्या बेटपर्यंत येऊन अशा प्रकारे वाढवून पुन्हा जे आहे ते आपल्याला त्या फोटोला सिलेक्ट करायचे आणि लिरिक्सच्या खाली जाऊ ते आपल्याला हा फोटो ॲड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो ॲड झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला आता लास्टचा एक फोटो असेल मित्रांनो ते सिम्पली आपण इथे फोटो ॲड करून घेऊया. तर मित्रांनो फोटो सगळे ॲड झाल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला इथे शॅडो भेटून जाईल मित्रांनो. त्या शॅडोच्या खाली जे आहे ते आपल्याला सर्व फोटो अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे जे आहे ते शॅडोच्या खाली आपल्याला डाऊन करून घ्यायचे आहेत मित्रांनो. सर्व फोटो असतील ते आपले अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून अशा प्रकारे जे आहे ते शॅडोच्या खाली आपल्याला जे असतील ते फोटो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला आता अशा प्रकारे जे आहे ते स्टार्टिंगचं बीटला यायचं आहे मित्रांनो. पण 10.25च्या बेटवरती आल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियावरती जाऊन मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला असेल तर इंक इफेक्ट तो सिम्पली ते आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते पुन्हा त्या इफेक्टला ॲड करायचे. त्यानंतर जे आहे ते सिलेक्ट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोजिटवरती जायचे. लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरती सेट करायचे. त्यानंतर सिम्पली बॅक घेऊन लेअरवरती क्लिक करायचे. कॉपी लेअर करून जे ते पुन्हा आपल्याला पुढच्या बीटवरती जाऊन त्याला अशा प्रकारे ते लेअरवरती क्लिक करून लेअर पेस्ट करून घ्यायचे. अशाच प्रकारे जे आहे ते तुम्हाला सर्व लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो लेअर पेस्ट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर दुसरा तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली ॲड करून जे आहे ते व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आणि इथून जे आहे ते पुन्हा ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन इथून लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरती सेट करायचे. जी ऑपोसिटी असेल ती मित्रांनो तुम्हाला इथे 50 ठेवून घ्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारे जी ऑपोसिटी ठेवल्यानंतर सिम्पली बॅक घेऊन ह्याची जी लेंथ असेल तर मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे इथे 21.5च्या बेटपर्यंत इथे अशा प्रकारे इथे लेंथ वाढवून घ्यायची. त्यानंतर सिम्पली डन करून इथून जो असेल तो आपला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.